नमस्कार. जी 24 तासच्या गणेशोत्सव विशेष भागात तुमचं मनापासून स्वागत. बाप्पा आज काय खाणार? आज बाप्पा उकडीचे मोदक खाणार ना. आणि हे उकडीचे मोदक तयार करायला आज आपल्याबरोबर एक विशेष अतिथी आहेत. आपण त्याचं स्वागत करू आणि आपल्या भागाला सुरुवात करू. आज आपण बाप्पासाठी 21 मोदक तयार करू. काय काळजी घ्यायची? सगळ्यात पहिले तर पिठी महत्वाची आहे. हो. ती पिठी कशी करायची हा प्रश्न असतो बायकांना. तर आपण त्याच्यासाठी काय ना, कोणी म्हणतात इंद्रायणी वापरा, कोणी म्हणतात आंबेमोहर वापरा, कोणी म्हणतात बासमती वापरा. पण याच्यामध्ये काय, इंद्रायणी वापरायचं असेल तर त्याला चिक्की जास्त असते. बरोबर. पण मात्र त्याचे जे आहे ना, त्याचे जास्त सॉफ्ट जे नरम मऊपणा आहे तो जास्त वेळ टिकत नाही. बरोबर. तर त्याच्या ज्यांना बिझनेस करायचा आहे, ज्यांना याच्यात विशेष बिझनेसच्या दृष्टीने करायचं आहे, त्यांनी आंबेमोहर वापरावं. तर आंबेमोहर पहिल्यांदा आपण आणल्यानंतर त्याला स्वच्छ धुवून घ्यायचं छान आणि घरातच त्याला वाळवायचं. बरं, हा तांदूळ नवा हवा की जुना? जुना. घ्यायचा. चालेल. तर एवढ्या सूचना तुम्ही लक्षात ठेवा. तुमचा उकडीचा मोदक हा खास बाप्पाला आवडेल. ठीक आहे. सारणासाठी काय? खोवलेलं ओलं नारळ, हा, नंतर आपलं गूळ आणि तूप आणि याचा आवडीप्रमाणे आपले ड्रायफ्रुट्स जे पण तुम्हाला आवडत असतील ते घालायचे. ठीक. हे 1 चमचा आपण तूप घालूया पहिल्यांदा. ठीक. यामध्ये थोडीशी खसखस छान अशी भाजून घ्यायची यात. हा, छान अरोमा येतो त्याचा ना. आणि आपल्याला जे आवडीप्रमाणे आपले थोडेसे याच्यातच टाकून घेऊया. चालेल. छान भाजल्या जातात ते. तुम्ही काही पण घालू शकता, म्हणजे पिस्ता घाला, जे तुम्हाला आवडतात ते घालायचं. आणि मग हे थोडंसं आपण परतून घेऊया. ओके. पहिले गुळ की खोबरं? पहिले खोबरं. हां. थोडंसं असा ओलसरपणा असतो ना, हा थोडासा काढून घ्यायचा. बरं. यात तुम्ही दूध घालू शकता आणि दूध पावडरही घालू शकता. दूध पावडर. हां, म्हणजे ते त्याची चव छान येते. आपण याच्या खोबऱ्याच्या निम्मा याच्यामध्ये गूळ घालायचा. हे प्रमाणात आहे. आता आपलं हे होत आलेलं आहे. आपण हे आपलं बेदाणे घालून घेऊ थोडेसे. हे थोडं चकचकीत झालं म्हणजे हां, हे थोडंसं बघा ना, सुकं झालंय. बरोबर. कळतं आपल्याला की हे आपलं सारण तयार आहे. पण वेलची पूड घालूयात. ठीक आहे. थोडंसं चिमूटभर मीठ पण घातलं तरी छान. गोड पदार्थ तर थोडंसं. जायफळ पूड घालू आपण. बरं. आणि थोडीशी वेलची पूड. दॅट्स इट. आपलं सारण रेडी. हे आता 1 कप आपण मोजून घेऊ पीठ. आणि याच माता कपाने आपण पाणी घेऊया. बरं. त्याच्यामध्ये अर्धा आपण पाणी घेऊया. बरं. आणि अर्ध दूध घेऊ. चालेल. म्हणजे कसं दुधाने ना त्याला मऊपणा छान राहतो मोदकाला. आणि पांढरही होत असेल. पांढरी होतं पण मऊपणा खूप छान राहतो त्याला. त्याला छान उकळ आणू आपण. यामध्ये आपण मीठ घालूया. बरं. आणि तूप घालू. आता आपल्याला हे छान उकळ आलेली आहे ना. आता आपण याच्यामध्ये पीठ घालूया. थोडंसं कमी करायचं गॅस. आणि माझी काही मदत हवी का? नाही ना. बढिया. आणि याला असं लाटण्याने म्हणा किंवा कुठल्याही लाकडाच्या ह्याचा मिक्स करून घ्यायचं छान. बरं, हे पाणी समजा थोडं कमी जास्त झालं तर चालतं ना? चालतं. आपण नंतर मग त्याला मळताना करू शकतो. त्याला पाण्याचा हात घ्यायचा. त्याला झाकून ठेवायचं छान. 10 मिनिट झाकून ठेवायचं. थोडं 5 मिनिट वाफ येऊ द्यायची आधी झाकण ठेवून. आणि मग 10 मिनिट तसंच राहू द्यायचं त्या. आता हे आपण ही उकड परातीमध्ये काढून आणि तिला मळून घेऊया. आणि ही गरम गरमच मळायची. आणि पाण्याची जर गरज असेल तर पाण्याचा हात पण लावायचा. त्यांना कापसासारखी मऊ झाली पाहिजे. असं हाताला असं आपल्याला कापसासारखं तोपर्यंत याला मळायचं. याला तेल किंवा तूप असं वगैरे काही लावायचं नाही. चिटकत असेल हाताला तर तेल तूप लावू शकता तुम्ही. उकड जी आहे ती छान मळून ठेवलेली आहे. आणि त्याचं असं खूण असतं की बघा, हे असा गोळा केल्याच्या नंतर असा केल्यानंतर हा हे काठ ज्याची फाटायला नको. म्हणजे आपली उकड छान मळून झालेली आहे. हे साईज आहे त्याचं. जितका मोठा मोदक पाहिजे तितकी पारी मोठी करायची. जेवढं पातळ असेल तेवढं पातळ हवी, म्हणजे मग छान मोदकाला कळ्या छान येतात.
ह्याला तेल लावून घ्यायचं, तेल तूप काही तेल पण. किंवा तूप काही हा. पण लावून घ्यायचं. याला थोडंसं असं पाणी पण टाकायचं, म्हणजे काय ना थोडे फुटत वगैरे नाही, म्हणजे बरं. फुटायची भीती नसते. गणपती बाप्पा. Co-presenting partner Fortune Sunflower Oil, very light. Safety partner Godrej Smart Locks. Go, live freely. Banking partner SBI, the banker to every Indian. Relief Spray natural pain relief partner, ताकि आप जीते, आपकी इंजुरीज नहीं. Gifting partner Aspect Bullion and Refinery. Special partner Prince Pipes. Entertainment partner झी टॉकीज. असोसिएट स्पॉन्सर कीर्ती प्रीमियम अगरबत्ती. संतजनांच्या कीर्तनाची अनुभूती. परंपरा मसाले. मीना की फौज. हे मसाले वापराल तर बाकी सगळे विसराल. लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, जिथे पैसा वाढतो आणि नातं वृद्धिंगत होतं. संतुलन आयुर्वेद, लाईफ इन बॅलन्स.